तर आता मी असं फिरतोय म्हणजे सगळे पक्षी निघून जातात, कुठलाच पक्षी थांबत नाही. मला वार्षिक उत्पन्न एक 8-9 लाखाच्या आसपास हा शेड सोडू शकतो तुम्हाला, 8-9 लाख रुपये. आता आज आपलं 12-13 फार्म आहेत, म्हणजे प्रत्येक फार्मर आपल्याकडून खाद्य घेतो, पक्षी घेतो, सगळं मेडिसिन भांडे वगैरे सगळं आपल्याकडून, पोल्ट्रीचं साहित्य वगैरे सगळं घेतो. आणि मार्गदर्शन करा म्हणून भरपूर लोकांचे हे येतात की आम्हाला सर मार्गदर्शन तुम्ही करा दादा. बरोबर. हा म्हणजे एवढं आपण एवढं हे सक्सेस झालेलं आहे त्याच्यात. कोंबड्या आपल्यात केलं करत नाहीत, बरोबर. म्हणजे कोंबड्या काय. आणि आम्ही तरी पण आम्ही भावाभावांनी निर्णय घेतला की आपल्याला करायचंच आहे. घरची खूप म्हणायचे करू नका, हे करू नका, ते करू नका. आम्ही केलं. परत त्याला येता जाता माणसं पण म्हणायचे काय कोंबड्या पाळते, कुत्री काय असलं, कोंबड्या कुत्र्यात काय राहतंय. भरपूर जण नावं ठेवायचे, भरपूर लोक. आम्ही त्याच्यावर हे करून आम्ही म्हणलं पुढेच चालून आपल्याला कोंबड्याच करायच्या. शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सतत तुम्हाला एक नवनवीन माहिती देण्याचा एक प्रयत्न करत असतो. आणि मंडळी, याचप्रमाणे आज देखील एक तुम्हाला अशी जबरदस्त अशी माहिती घेऊन आज आपण आलेलो आहे. तर मंडळी, माझ्यासोबत एक युवा उद्योजक आहेत आणि यांचं वय फक्त मित्रांनो 18 वर्ष आहे. आणि आज तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहणार आहेत की 18 वर्षाचा तरुण देखील काय काय करू शकतो. आणि खरंच जर आपण व्यवसाय जर सुरू केला तर निश्चितच आपण त्याच्यामध्ये यश मिळू शकतो. तर मंडळी, आज आपण त्या युवा उद्योजकांकडे आलेलो आहे आणि त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या पोएट्री फार्ममध्ये कशा पद्धतीनं त्यांनी पोएट्री फार्म त्यांनी स्थापन केलेला आहे, पोएट्री फार्ममध्ये कशा पद्धतीनं पुढचं भविष्य असणार आहे आणि पोएट्री फार्ममध्ये आपल्याला कितपत नफा आहे, तर या संपूर्ण सगळ्या गोष्टीची सविस्तर माहिती आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. तर मंडळी, अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या या कृषी गुरुजी या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ निश्चितच आपल्या मित्रांसोबत शेअर करा. तर पहिल्यांदा आपण आपल्यासोबत युवा उद्योजक आहेत. पहिल्यांदा त्यांची आपण संपूर्ण ओळख, त्यांच्या फार्मचं नाव आणि हा फार्म कुठे लोकेटेड आहे ते देखील आपण या ठिकाणी जाणून घेऊयात. तर नमस्कार. नमस्कार. तर तुमचं संपूर्ण नाव, तुमचा इथला पत्ता आणि आपल्या पोएट्री फार्मचं नाव सांगा. माझं नाव विशाल करळे, राहणार नालगाव, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव. आपल्या फार्मचं करळे पोल्ट्री फार्म म्हणून फार्म आहे आपला. मग ही जी तुमचा फार्म आहे ही किती वर्षांपासून तुम्ही या फार्म मध्ये आहात? आम्ही 3 वर्षापासून हे करतो. सुरुवातीला आम्ही मित्राचा फार्म वगैरे बघितला, मग एक घरी चर्चा केली की आपल्याला कोंबड्या करायच्यात. घरचे म्हणाले कोंबड्या आपल्यात केलं करत नाहीत, म्हणजे कोंबड्या काय. आणि आम्ही तरी पण आम्ही भावाभावांनी निर्णय घेतला की आपल्याला करायचंच आहे. आम्ही फार्म ओपनच केला. बघितलं आधी सगळं माहिती वगैरे घेतली, मार्गदर्शन वगैरे घेतलं मित्राच्या फार्मच. मित्राचंच होतं त्याच्यामुळे काय अडचण नाही. आम्ही डायरेक्ट फार्मचं ओपनिंग केलं. घरची खूप म्हणायचे करू नका, हे करू नका, ते करू नका. आम्ही केलं. परत त्याला येता जाता माणसं पण म्हणायचे काय कोंबड्या पाळते, कुत्री काय असलं, कोंबड्या कुत्र्यात काय राहतंय. भरपूर जण नावं ठेवायचे, भरपूर लोक. आम्ही त्याच्यावर हे करून आम्ही म्हणलं पुढेच चालून आपल्याला कोंबड्याच करायच्या. बरोबर. आपल्याला सक्सेस होऊनच दाखवायचं आहे. म्हणून आता आज आपलं 12-13 फार्म आहेत, म्हणजे प्रत्येक फार्मर आपल्याकडून खाद्य घेतो, पक्षी घेतो, सगळं मेडिसिन भांडे वगैरे सगळं आपल्याकडून, पोल्ट्रीचं साहित्य वगैरे सगळं घेतो. आणि मार्गदर्शन करा म्हणून भरपूर लोकांचे हे येतात की आम्हाला सर मार्गदर्शन तुम्ही करा दादा. बरोबर. हा म्हणजे एवढं आपण एवढं हे सक्सेस झालेलं आहे त्याच्यात. बरं. आता मग सगळ्यात महत्वाचा प्रश्न की आता मग ही जी आता जो आपला जो नवीन जो फार्म आहे, तर ह्या फार्म बद्दल सांगा थोडं माहिती. म्हणजे किती मेजरमेंट किती आहे, आता आपले पक्षी किती आहेत याच्यात? आता आपला फार्म 30 बाय 100चा फार्म आहे. हा, त्याच्यात आपला 5000 आपण पक्षी टाकलेला आहे. कावेरीचा पक्षी टाकलेला आहे 5000 आपण. आणि त्यांचं व्यवस्थापन कसं आहे, म्हणजे खाद्याचं व्यवस्थापन कसं आहे, पाण्याचं व्यवस्थापन कसं आहे? पाणी आपण मेडिसिन वगैरे पाण्यातूनच देतो. खाद्य असं बाहेरचं वेस्टेज वगैरे काही टाकत नाही. प्रॉपर खाद्य फीड वापरतो. हा 60 दिवसाचा पक्षी आहे. तुम्ही जर करायचा असेल पक्षी विक्रीसाठी वगैरे तर तुम्ही हा पक्षी करू शकताय. वर्षातनं प्रॉपर 4 बॅच जातात ह्या पक्षीचा. ही पक्षी 70 दिवसात विक्रीसाठी येतो. हा पक्षाचं वजन एक 1500 ग्रॅमच्या आसपास वजन. किती दिवसाचा पक्षी? हा 60 दिवसाचा पक्षी आहे, म्हणजे 70 दिवसात विक्रीला येतो आणि 10 दिवस टाइम आहे ह्यांना. 10 दिवसात ही 1800 ग्रॅमच्या आसपास साईज जाते या पक्षीची. तर मला सांगा की आता हा जो शेड दिसतोय, हा शेड किती बाय कितीचा आहे आणि किती ह्याच्यात पक्षी बसू शकतात? हा शेड
32 बाय 100चा शेड आहे हा. बर बर हा, ह्यात आपण 5000 पक्षी टाकलेला आहे कावेरीचा. बर बर. हा. आणि ह्याचं जे आता जे पाण्याचं तुम्ही व्यवस्थापन केलेलं आहे हे पाण्याचं हा. हे कसं आहे आणि खाद्याचं व्यवस्थापन कसं केलंय तुम्ही? खाद्याचं व्यवस्थापन, पाण्याचं व्यवस्थापन म्हणजे ऑटोमॅटिक पाणी, म्हणजे पक्षी जेवढं पाणी पिईल तेवढं पाणी ह्याच्यातून ऑटोमॅटिक येणार. आणि खाद्य सकाळी आपण प्रॉपर फीड वगैरे टाकलं पक्ष्यांना, सकाळी एकदा खाद्य भरलं की दिवसभर खाद्य जातं, डायरेक्ट दुसऱ्या दिवशी तुम्ही खाद्य टाकू शकताय. प्रॉपर फीड वर आपण पक्षी ठेवतो, प्रॉपर फीड वरती. तुम्ही जर वेस्टेज वगैरे, हॉटेल वेस्टेज वगैरे टाकलं तर प्रॉपर मना एवढी साईज होत नाही. जिथं 70 दिवस लागतात तिथं 90 दिवस लागतात. बर. मग साधारणतः आता हे जे शेड आहे संपूर्ण, ह्याला किती खर्च येतोय आणि पहिली जी इन्व्हेस्टमेंट आहे ही किती लागेल? पहिली तुम्हाला एक 7 लाख रुपये पूर्ण इन्व्हेस्टमेंट लागेल, शेड स्ट्रक्चर पूर्ण आणि भांडे वगैरे सगळं. फक्त पक्षी त्यात नाही, पक्षाचा वेगळा खर्च. पक्षाचा तुम्हाला 5000 पक्षाला 8.5 लाखाच्या आसपास गुंतवणूक आहे. बर. मग आपण जी जी सुविधा देत आहे जे शेतकऱ्यांना, ती कशी सुविधा आहे, त्याच्यात काय काय तुम्ही देत आहे? म्हणजे आपण फार्मरला पक्षी देतो, पक्षी फीड वगैरे देतो. फक्त फार्मरनं काय करायचं, देखरेख करायची, फक्त पक्षी सांभाळायचा. आपली गाडी येणार, घेऊन जाणार माल. बर. फक्त म्हणजे देखरेख करायची, देखरेख करायचं. त्यांना एका पक्षामागे आपण 15 ते 20 रुपये देतो, 15 रुपये. बर. फार्मरला आपण मार्गदर्शन करतो, म्हणजे एका दिवसापासून ते 70 दिवसापर्यंत काय काय मेडिसिन यूज करायचं, खाद्य कोणतं वापरायचं, पाणी, सगळं मेडिसिन कसं यूज करायचं, सगळं प्रॉपर मेडिसिन आपण त्यांना हे करतो. तर आजारी पक्षी कसा ओळखायचा, काय सांगाल? आजारी पक्षी ओळखायचा कसा, तर आता मी असं फिरतोय म्हणजे सगळे पक्षी निघून जातात, कुठलाच पक्षी थांबत नाही. बरोबर आहे. जर पक्षी थांबला तर तो पक्षी आजारी ओळखायचा. बर. आजारी पक्षी अशा पद्धतीने ओळखायचा. आता जे नवीन शेतकरी आहेत ज्यांना पिल्ले वगैरे खरेदी करायचे असतील तर त्यांच्यासाठी कसं आपण विकता का, किंवा काय सांगाल त्याच्याबद्दल? आपण पिल्ल विकतो. कावेरी, डीपी क्रॉस, सोनाली, प्युअर गावरान सगळ्या जातीचे आपल्याकडे पिल्ल अवेलेबल होतात. फक्त आपल्याला 15 दिवस आधी बुक करावं लागतात पिल्ल. तुम्हाला जर खाद्य पाहिजे असेल, भांडी पाहिजे असतील, सगळे आपल्याकडे अवेलेबल होते. तुम्हाला जर आणखी मार्गदर्शन पण करतोय, असं नाही की पिल्ल दिले तुम्हाला की आपण परत हे करणार नाही. तुम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन भेटेल आधी, त्यानंतर परत पिल्लाचा विषय. तुम्ही 4 बॅच घेऊ शकताय कम्फर्टेबल. 4 बॅच घेऊ शकताय. वार्षिक उत्पन्न म्हणजे रेटवर राहतंय ते, आता जसं मार्केट रेट जाईल तुमचं तसं राहतंय. तरी नमसम एक अमाऊंट किती आहे, वार्षिक किती पर्यंत आपण? तुम्हाला वार्षिक उत्पन्न एक 8-9 लाखाच्या आसपास हा शेड सोडू शकतो तुम्हाला, 8-9 लाख रुपये निव्वळ प्रॉफिट. निव्वळ प्रॉफिट. तर ही जी टाकी आहे तुमची पाण्याची, ही तुम्ही आत काय बरं ठेवलेली आहे, म्हणजे बाहेर का ठेवली नाही तुम्ही टाकी? भरपूर शेतकरी बाहेर ठेवतात, पण आपण जर ही स्टँड बाहेर करतात भरपूर शेतकरी, का तर जागा ही होती म्हणून. तुम्ही जर आतमध्ये ठेवली तर तुमचं पाणी गरम होणार नाही आणि कोणी काय टाकू शकणार नाही, सेफ राहणार टाकी. आणि खाली पण पक्षी बसू शकतो तुमचा. हा स्टँड जी बाहेर करताय ते आतमध्ये केलं पाहिजे, पाणी गरम होत नाही. आणि आपण इथं मेडिसिनला केलेलं आहे, ही लहान टाकी मेडिसिनला, इथून आपण पाणी इकडे घ्यायचं आणि यात मेडिसिन करायचं, तो वाल बंद करून हे पाणी सोडायचं इकडे. मग आता साधारणतः आपला जी पक्षी आहे तर ही एका दिवसात किती खाद्य खात असेल, किंवा किती बॅग लागते खाद्य? ही 5000 टोटल पक्ष आहे. आज 55-60वा दिवस आहे या पक्षाला. 10 बॅगी रोज लागतात या पक्षाला, 10 बॅगी रोज 10 बॅगी. मग साधारणतः पक्षी मोठा होईपर्यंत 70 ते 72 दिवसात होईपर्यंत किती पक्षी खाद्य खात असेल? एक पक्षी 4 किलो खाद्य खातो. आणि 50 किलोची बॅग आहे. ही 1750 रुपयाला आपल्याला बॅग बसते. 1750 रुपयाला. मग इतका खर्च म्हणजे आपण करू शकतो का, काय सांगाल त्या बाबतीत? खर्च करू शकता. मग तुमचं पहिल्यांदा बजेट कमी असेल तर तुम्ही 1000 पक्षी करा. डायरेक्ट 5000 पक्षी तुम्हाला होणार नाही. तुम्हाला 150 रुपये निसता खाद्याचा खर्च एका पक्षाला 70 दिवसात. आणि ही पक्षी खाद्य टाकायला फक्त एक माणूस असला, सकाळी 1 तासभर काम आहे फक्त. 1 तासभर फक्त खाद्य भरायचं, भांडी स्वच्छ करायची पाण्याची, बाकी काय नाही. म्हणजे एक माणूस पूर्ण मॅनेज करू शकतो. बर. मग आता हे जे पाठीमागचे जे पाण्याची जे आहेत हे, तर हे पाण्याची किती भांडी आणि खाद्याची किती भांडी आहेत? पाण्याचे 40 भांडे आहेत. बर. आणि खाद्याचे 50 भांडे आहेत. बर. मग एकाच ह्या खाद्याच्या भांड्यामध्ये किती पक्षी खाद्य खाऊ शकतात? ह्या भांड्यामध्ये 50 पक्षी खाद्य खाऊ शकतो आणि ह्या भांड्यामध्ये एक 60 ते 70 पक्षी पाणी पिऊ शकतो. तर आता तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं की एवढं ह्यांना खाद्य लागतंय, तर मग इतका जो खर्च आहे हा परवडतोय का, आणि कसा फार्म परवडेल हा?
हा फार्म म्हणजे तुम्हाला 1 किलो पक्षी तयार व्हायला 115 ते 120 रुपये खर्च होतो. बर म्हणजे खाद्याचा खर्च का टोटल पिल्लाचा खाद्याचा टोटल बर म्हणजे 1400 जर 1.5 किलो जर साईज तयार व्हायची असेल तर तुम्हाला 170 रुपये खर्च होतो एका पर पक्षीला. बर मग साधारणतः किती किती रेटने गेला पाहिजेत आपला पक्षी त्यावर 120 रुपयाच्या किलो पुढे गेला पाहिजे तुम्हाला तर पक्षी परवडतो. बर 120 च्या पुढे गेला पाहिजे, 150 160 जर गेला तर भरपूर चांगला. आणि किती किलो पर्यंत आपला पक्षी भरतो? हा पक्षी 1400 ग्रॅम ते 1500 1400 1500 ग्रॅमच्या आसपास होतो, 1600. आपण हे शेड 30 बाय 100चं शेड बनवलेलं आहे. वरती आपण सिमेंटचा पत्रा टाकलेला आहे का तर उन्हाळ्यात हिट होत नाही जास्त. बर बर आणि आता आणखीन एक हे दिसलंय मला इथे हे तर हे कशासाठी आहे? हे हँडल सिस्टम आहे म्हणजे पाऊस वारा वगैरे आला तर तुम्ही ऑटोमॅटिक हँडल वरती उचलू शकता. वन टाइम कागद तुमचा वरती जाऊ शकतो. बर ठीक आहे. हे असं हँडल करा. हा म्हणजे असं ऑटोमॅटिक वरती जातोय. हो कागद. बर जास्त मजुरांची गरज पडत नाही. हो जास्त एकटाही करू शकतो. एकटा माणूस करू शकतो, जास्त मजुरांची गरज पडत नाही. जमिनीपासून आपण 3 फुटावर घेतलेला आहे. बर हा ना आपण साईडची जी भिंत असते ती 1.5 फुटाची 1.5 फुटाची भिंत आहे का तर जास्त व्हेंटिलेशन झालं पाहिजे पक्षाला. जास्त जर हाईट घेतली तर आतमध्ये हवा लागणार नाही पक्षाला. कमी जास्त करू शकतो पण ज्या भागात कुत्रे किंवा मांजरं वगैरे असतील तर ह्या लेवलला जाऊ शकत नाही, दिसत नाही पक्षाला बाहेर काय चाललंय. तर दिसलं तर पक्षी भितो, भिल्यामुळे पक्षी मर होती जास्त. त्याच्यामुळे आपण ह्या लेवलला कागद पूर्ण ठेवलेला आहे. दोन शेडला मध्ये हाईट 11 फूट ठेवलेले आणि साईडला 8 फूट ठेवलेले. आपण 3 फुटाचा उतार दिलेला आहे. ही जी जाळी आहे ती 1 बाय 1 ची जाळी, ह्यातून आतमध्ये काय जाऊ शकत नाही आणि 8 फुटी जाळी लावलेली आहे आपण. जाळी बसवताना आपण पूर्ण जाळी सिमेंट मध्ये फिट केलेली आहे म्हणजे आता खालून पण काही जाणार नाही, मुंगूस वगैरे काहीच जाणार नाही खालून वगैरे. ह्या शेड मध्ये आपला प्युअर गावरांचा पक्षी आहे. 1 महिन्याचा पक्षी झालेला आहे. 35 दिवसाचा पक्षी आपला गावरांचा आहे. हा हे ह्या शेड मध्ये 2500 पक्षी टाकलेला आहे आपण. हे 30 बाय 60चं शेड आहे. आणि पक्षी टाकलेला आहे. आणि समजा नवीन जे शेतकरी असतील त्यांना जर म्हणजे जर पिल्ले जर खरेदी करायचे असतील तर त्यांनी किती दिवसाचं पिल्लू घ्यायला पाहिजेत काय वाटतं तुम्हाला? ज्या शेतकऱ्याला जास्त करून माहिती नसेल त्यांनी 1 महिन्याचं पिल्लू घ्यावं. हा पूर्ण वॅक्सिन झालेलं पिल्लू 1 महिन्याचं घ्यावं. 1 दिवसाचं घेतलं तर त्यांना माहिती तर आपण देऊ पण एवढं त्यांना समजणार नाही. त्यांनी 1 महिन्याचं पिल्लू घ्यावं. त्यांना म्हणजे 1 महिन्याचं पिल्लू घेतलं की पूर्ण वॅक्सिन झालेलं असते. तुम्ही घेऊन पक्षाला काही पण टाकू शकता. खाद्य थोडं बाजार वेस्टेज अंड्यासाठी ठेवायचं असलं तर बाजारातलं चलतं वेस्टेज वगैरे काही टाकू शकता, काय अडचण. कोणत्या सीझन मध्ये जास्त पक्ष्यांची काळजी घेणं गरजेचं आहे? आता उन्हाळ्यात जास्त हिट होतो पक्षी. म्हणजे उन्हाळ्यात तुम्हाला साईटून नेट वगैरे लावावं लागेल, साईटून पोते वगैरे लावावं लागतील पाण्याचे. हा म्हणजे फॅन वगैरे लावावं लागते तुम्हाला. बर आणि हिवाळ्यात पडदे पॅक करावं लागतात थंडीच्या दिवसात. ओपन चालत नाही. हिट साठी बल्ब लावावं लागतील हिवाळ्यामध्ये. प्युअर गावरांचा पक्षी आहे. हा 15 दिवसाचा पक्षी आहे. आपण ब्रूडिंग आणखी चालू आहे पक्ष्यांना. हा पक्षी 1,500 आपण पक्षी टाकलेला आहे ह्या शेडमध्ये. ह्या शेडमध्ये 1,500 बसत नाही पण ब्रूडिंग साठी इथं टाकलेला आहे. इथून दुसऱ्या शेडमध्ये शिफ्ट होणार पक्षी. हा 15 दिवसाचा प्युअर गावरांचा ओरिजिनल गावरांचा पक्षी आहे. बर ह्यासाठी नियोजन तुम्ही कसं काय केलं? ह्याच्यासाठी आपण बल्ब वगैरे लावलेले पूर्ण बघून घ्या तुम्ही का तर मर होणी म्हणून. म्हणजे थंडीची आपल्याला काळजी घ्यावी लागते. हो काळजी 100% घ्यावी लागते. किती दिवसाची पिल्ल विकतात त्या बाबतीत काय सांगाल? आपण 1 दिवसाची 15 दिवसाची आणि 1 महिन्याची पिल्ल विकतो. 1 महिन्याच्या पिल्लाला पूर्ण वॅक्सिन झालेलं असते. ज्यांना कोणाला जर पाहिजे असतील तर पूर्ण वॅक्सिन झालेलं असते. आपण गावरान डीपी क्रॉस कावेरी सोनाली ह्या जातीची 1 महिन्याची 15 दिवसाची 1 दिवसाची पिल्ल विक्री करतो. म्हणजे विशेष प्रश्न असा आहे आज की आता कित्येक तरी आपण असे फार्म बघतो की ते पोल्ट्री फार्म बंद पडतात. मग नक्की कारण काय की पोल्ट्री फार्म का बंद पडत असतील आणि तुम्हाला काय वाटतं तुमच्या दृष्टिकोनातून? तुम्हाला मार्गदर्शन व्यवस्थित भेटलं पाहिजे आणि तुम्ही मॅनेजमेंट व्यवस्थित केलं पाहिजे पक्षाचं. पिल्लं तुम्हाला व्यवस्थित भेटली पाहिजेत. आणि तुम्ही काय करता फार्म मध्ये पैसे राहिले की त्यात टाकायचे, शेतीत राहिले की त्या ह्याच्यातले त्याच्यात केले की तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस समजणारच नाही. त्याच्यामुळे भरपूर फार्म बंद पडतात. तुम्ही पोल्ट्रीतच पैसा गुंतवणूक करा.
ह्यातलं त्यात आणि त्यातलं ह्यात केलं की तुम्हाला सक्सेस नाही तुम्ही होणार. तरुण मुलं आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल की हा व्यवसाय चांगला आहे का, काय करायला पाहिजे? हा व्यवसाय भरपूर चांगला आहे. तुम्ही नोकरी 10,000 20,000 पगारापेक्षा तुम्हाला हा व्यवसाय नमसम 10 ते 12 लाख रुपये वार्षिक उत्पन्न हा व्यवसाय मिळू शकतो तुम्हाला. बर. हा, आणि म्हणजे कसा कुठला कुठला फायदा राहतो ह्याच्यात ते त्याचा सांगा. फायदा म्हणजे तुम्हाला जरी बरोबरी जरी लागली तरी तुम्हाला नुसतं खताचंच 60 ते 70 हजार रुपये खतच राहतात. नुसतं खालच्या खताचं 60 ते 70 हजार रुपये राहतात. आणि तुम्हाला एका पक्षामध्ये जास्त नाही, 150 रुपये किलोच्या जरी तुम्हाला पक्षी गेला पुढे तरी तुम्हाला एका पक्षामागे 40-50 रुपये राहतात. 40-50 रुपये जरी राहिले तरी एका बॅच मागे तुम्हाला 2.5 लाख रुपयाच्या 2-2.5 लाख रुपये राहतात. तुम्हाला एवढं जर प्रॉफिट राहतं ह्या व्यवसायात तर तुम्ही नोकरी का करताय? तुम्ही हा व्यवसायच करा ना. तुम्हाला हा व्यवसाय 10-12 लाख रुपये वार्षिक उत्पन्न मिळवून देतोय. तुम्ही नोकरीच्या मागे जाऊच नका, हा व्यवसाय तुम्ही बिनधास्त करा. तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकतो आपण की खरंच जर आपण म्हणजे एक चांगल्या पद्धतीने जर आपण कष्ट जर केलं तर निश्चितच आपल्या ज्या कष्टाला आहे 100% हे फळ मिळणारच आहे, असं हे ह्यांनी या ठिकाणी सिद्ध करून दाखवलंय. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत या व्हिडिओला शेअर करा. भेटूयात अशाच प्रकारच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, जय जवान जय किसान, धन्यवाद.